नमस्कार मंडळी, अलकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा हे मी काय बनवलेलं आहे, ओळखापाऊ काय बनवलेलं आहे ते तर नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल। तर हो, कैरीची चटणी बनवलेली आहे आणि ती कशी बनवली आहे तर हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघावा लागेल। तर चला आपण सुरुवात करूया। काय काय साहित्य लागतंय तर या 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत मी आणि ओलं खोबरं बारीक खाऊन घेतलेलं आहे 1 वाटी, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे 1 चमचा, कोथिंबीर घेतलेली आहे, 4-5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे थोडंसं। तर सगळ्यात आधी आपल्याला या कैरीची साल काढून घ्यायची आहे। तुम्ही नाही काढली तरी चालेल, तशी कैरीचे तुकडे करून तुम्ही बारीक केलं तरी सुद्धा चालेल, पण मी कैरीची साल काढूनच करते नेहमी। अशा पद्धतीने मी कैरीची साल काढून घेणार आहे। झालेलं आहे साल काढून। दुसरी पण कैरी मी सेम अशी साल काढून घेणार आहे अशा पद्धतीने। आता या कैरीचे मी बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे, कट करून। दिसायला बारीक जरी कैरी दिसत असेल तरी कडक आहे कैरी। आणि बाटा त्याचा पूर्ण तयार झालेला आहे, कोवळी नाहीये। आणि कैरीची चटणी बनवायची असेल तर जरा आंबटच कैरी घ्यायची, त्याच्यामुळे छान चव लागते। आंबट तिखट अशी मस्त चव लागते, चमचमीत अशी होते चटणी ती। तर अशा पद्धतीने मी हे बारीक तुकडे करून घेते। आता हे मिक्सरला आपल्याला बारीक करायचं, त्याच्यामुळे जास्त मोठे तुकडे ठेवून पण उपयोग नाही, जरा बारीक बारीकच तुकडे करायला पाहिजे, त्याच्यामुळे मिक्सरमध्ये लवकर बारीक होतील। अशा पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे दोन्ही पण कैरीचे। झालेलं आहे कट करून। आता मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि आलं आधी टाकते, त्यानंतर या कैरीच्या फोडी टाकून घेते। छोटंच भांडं घेतलंय, मोठं भांडं घेतलं तर म्हणजे बारीक असं होत नाही, व्यवस्थित पसरलं जातं सगळीकडे। छोट्या भांड्यात एकदम प्रॉपर व्यवस्थित बारीक होणार आहे आणि पाण्याचा वापर अजिबात करणार नाहीये मी। आता हे मीठ टाकून घेते, जिरं पण टाकते आणि कोथिंबीर। आधी हे वाटण मी तयार करून घेते। अशा पद्धतीने कैरी झालेली आहे बारीक, बघू शकता तुम्ही। आता याच्यामध्ये मी ओलं खोबरं टाकून घेते आणि हे सगळं मिक्स करून घेते पुन्हा मग बारीक चटणी। तुम्हाला जर बारीक करायची असेल एकदम तर बारीक करू शकता, थोडंसं जाडसर ठेवायचं असेल तर जाडसर ठेवू शकता, पण चवीला भन्नाट होते। आता हे खोबरं टाकून पुन्हा वाटून घेते, पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये, बघू शकता तुम्ही। चटणी आपली मस्त बारीक झालेली आहे।
तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीची करून बघा. चटपटीत अशी चटणी, मस्त आंबट तिखट. तुम्हाला फोडणी जर द्यायची असेल तर फोडणी देऊ शकता, पण मी अशीच हे केलेली आहे. तर मंडळी, चटणी आपली कशी झालेली आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.